आलाच आहात तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. नमस्कार, मी अभिजित श्वेतचंद्रे आणि आपल्या सेजल अभिजित या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप 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 स्वागत आहे. आज आम्ही आलेलो आहोत चापालुपी पुणे येथे आणि तिथे काय ते अभयारण्य नाही काय काय तर म्हणतात ते काय जाऊ दे ते काय त्यात तुम्हीच बघा काय आहे ते. तिथे खूप प्राणी आहेत, पक्षी आहेत, मासे आहेत, घोडे आहेत, त्याच्यानंतर सगळे प्राणी आहेत. आपण चला तर मग त्याचा आनंदच घेऊया. जास्ती मी बोलण्यापेक्षा सुरुवात करूया. तर सुरुवातीला आम्ही इथे आलो पहिल्यांदा हे मासे आहेत. मासे म्हणजे कलरफुल खूप मासे, एक पिवळा आहे, एक ऑरेंज आहे. अर्शिव ते बघण्यात खूप दंग होते. तुम्ही सुद्धा तुमच्या लहान मुलांना घेऊन इथे येऊ शकता आणि ते खूप एन्जॉय करतील. त्यांना थांबा आता हा कोण काका आला. हा काका ना तिथला इंग्लिश बोलतो खूप आणि त्या बकेट आहेत समोर. ते आपल्याला सांगतो की याच्यातला कुठला खाऊ कुठल्या पक्ष्याला द्यायचा, कुठला खाऊ कुठल्या प्राण्याला द्यायचा. त्यांचं कारण खूप पथ्य आहेत बाबा. एकाला एक आवडतं, एकाला दुसरं आवडतं आणि ह्याला जे आवडतं ते त्यांनी खाल्लं तर त्याला काहीतरी विषबाधा होते, त्यांनी जे आवडतं ह्यानी खाल्लं की ह्याला विषबाधा होते. असो, तर आता आम्ही आलोय बदकांचे ते पॅक 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 पॅक. आता बघा ह्याच्यातलं दिलं तर आता आम्ही काय केलं होतं की मी म्हटलं सेजलला की बरं ते आरशिवच्या हातात दे, म्हणजे काय ते बदक ते खायला जातील आणि आरशिवला त्याचाच आनंद देत होता. तुम्ही सुद्धा असं ट्राय करू शकता, पण जरा हायजीन बिजीन म्हणजे काय ते सॅनिटायझर वगैरे लावा आणि म्हणजे व्यवस्थित तुमच्या बाळाची सुद्धा तुमच्या मुलांची सुद्धा काळजी घ्या. पण ते आरशिव खूप एन्जॉय करत होता कारण त्याला ते खूप भारी वाटत होतं. हाताला अशा त्या गुदगुल्या होत होत्या ना त्यामुळे. तर हे पुण्यामध्ये आहे आणि तुम्हाला ते जर गुगल केलं ना तुम्हाला सगळं मिळेल त्याचं. आणि त्याचं तिकीट पण काहीतरी मला असं वाटतं 1200-1300 काहीतरी तिकीट. अरे थांबा हे काय आलं. ही आहे टर्की ना, टर्कीच म्हणतात वाटतं हिला. बापरे, पाहिली बाबा एकदाची. आतापर्यंत फक्त ते सबवेमध्ये चिकन टर्की असतं ना तेवढंच ऐकलं होतं. आज ती टर्की पाहिली मी. चला त्यानिमित्तानं अर्शिवला पण दाखवता आली. हे परत बदकं आली वाटतं. तर एक वेगवेगळ्या प्रजातीची आहेत ती बदकं आहेत, काय ते प्राणी आहेत, काय ते कुठले पक्षी आहेत. अरे हे बघा गोमाता आली, जय श्रीराम. तर ही गोमाताला आरशिव फीड करतोय. तिथे खूप छोट्या छोट्या मस्त गायी आहेत आणि आरशिवला एक ते संस्कार पण म्हणतो ना आपण तसं होतात की बाबा प्राण्यांना वर दया करा, प्राण्यांना तुम्ही खाऊ घाला. हे लहानपणापासून कॅमेरा उलटा झाला. आता त्याचं कारण काय ते तुम्हाला सांगतो. व्हिडिओ पण करायचा आहे, व्लॉग पण करायचा आहे, शॉर्ट्स पण करायचे आहेत, त्यामुळे मध्येच कॅमेरा उलटा होईल. तर तेवढी चूक भूल माफ असावी. आता हे खाऊ घालतोय. बरं ते त्यांना काय काय खाऊ घालायचं ना तर तो माणूस सांगतो तिथे गाईड. तर ते नीट ऐका बाबा, नाहीतर ते तसं चुकीचं असतं त्यांना उलट सुलट काय खायला घातलं तर. त्यामुळे ते तिकडे लक्ष ठेवा. हे बघा आता ह्याला खायला घालतोय, मध्येच कोंबडी आली. काय म्हणतात ना ते कोंबडी कुठून आली पण आता. असो, ते कोंबड्या कुठेही असतात, त्या इकडे तिकडे फिरत असतात. तर तुम्ही त्याचं टेन्शन घ्यायचं नाही. आता आम्ही आलोय ते पक्ष्यांच्या इथे. आता इथे वेगवेगळे पक्षी आहेत. हे बघा हे खूप छोटे छोटे ना पक्षी आहेत. हा आला आता, हा अक्षदा वाटतोय. अक्षदा म्हणजे काय ते पक्ष्यांचं फूड असतं ना ते वाटतोय ते. आता आम्ही खूप हुशार माणसं. आम्ही काय केलं, त्यांनी सांगितलं हातात पकडायचं ते आणि त्याच्यावर पक्षी हे करायचं. आता सेजलने बघा त्याच्या आरशीच्या डोक्यावर ठेवलं, म्हणजे ते पक्षी जेणेकरून त्याच्या डोक्यावर बसेल. पण ते पक्षी आमच्यापेक्षा हुशार. ते काय हाताशिवाय कुठे बसत नाही. शेवटी किती खूप प्रयत्न केले, इकडे ठेव तिकडे ठेव असं करून 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 तिने शेवटी ते ठेवले खांद्यावर आणि मग तो पक्षी बसला खांद्यावर. काय हो एका फोटोसाठी, हो त्या फोटोसाठी सगळं चाललेलं असतं. तर शेवटी तो फोटो मिळाला. अरे हा बघा कॅमेरा परत सरळ झाला, उलटा झाला. ते शॉर्टसाठी. तुम्ही त्याचं टेन्शन घेऊ नका. तुम्ही व्लॉग बघा आपला आणि काय काय ह्याच्यामध्ये माहिती. अरे हे बघा आता तुम्हाला कळत असेल ही काय स्टेअर करून बघते. मी कॅमेरा इथे शूटला लावलाय, आभ्या तिकडे काय करतो ह्याच्याकडे तिचं लक्ष आहे. असो, ते लक्ष असावंच प्रत्येक बायकोचं आपल्या पुरुषाकडे आणि प्रत्येक बायकोचं आपल्या नवऱ्याकडे. आपला नवरा काय करतो ह्याच्याकडे तिने लक्ष ठेवायला पाहिजे. अरे हा व्हिडिओ परत आला. ते काय माहितीये का, आता ते सलग लावलेले आहेत ना व्हिडिओ, त्यामुळे मध्ये जसा कुठला तरी उलटा सुलटा व्हिडिओ येऊ शकतो. तर तुम्ही सांभाळून घ्या हो. नवीन मी काही युट्यूबर नाही ना, त्यामुळे प्रॉब्लेम आहे हो. हे बघा परत सरळ झाला शॉर्टसाठी. आता मी आहे ऍक्टर, पण ते काय आहे आता बायकोसाठी करायला लागतं थोडं, त्यामुळे ते करतोय. हे बघा ही डुकरं आली, परत गेली, गायब झाली वाटतं. आतापर्यंत आमच्या इथे आधी लहानपणी खूप डुकरं पाहिली होती. आता ती सगळी डुकरं इकडे झाली. हा बघ हा मेंढा. मी आतापर्यंत खूप माच करायचो, अरे मी 6 फूट मी 6 फूट. त्या मेंढ्याने मला माझी अवकात दाखवली की बाबा नाही रे, तुझ्यापेक्षा मी मोठा आहे म्हणून.
हे बघा ह्या बकऱ्या आहेत, ह्या बकऱ्यांना खाऊ घालतोय. अर्शिव खाऊ घालतो तर अर्शिवकडे दिलं. तो मेंढा बघा माझ्यापेक्षा उंच आहे, काय बोलतात नेडका. हे आता आले घोडे. घोडा खरं तर ना माझा खूप आवडता म्हणजे अत्यंत आवडता प्राणी आहे आणि घोडे मला खूप आवडतात. पण अर्शिवला पण ते आवडलं आणि अर्शिव त्यांना खाऊ घालत होता. ह्याच्यातच मला बरं वाटलं, चला बाबा म्हणजे अर्शिव पण उद्या सुद्धा अर्शिव रायडिंग शिकेल. आणि अर्शिव तसा कुठे घाबरला नाही, कारण प्रत्येक प्राणी त्याला आवडला, प्रत्येक प्राण्याला तो खाऊ घालत होता, त्याच्याशी खेळत होता. त्यामुळे खूप आम्ही मजा केली, धमाल केली. तुम्ही सुद्धा इथे नक्की जा बरं. हा प्रमोशनल व्हिडिओ नाही, यांनी आम्हाला काही पैसे दिलेले नाही आहेत किंवा आम्ही काही प्रमोट करण्यासाठी ते करत नाही आहोत. पण तिथे गेल्यानंतर आनंद झाला आणि अर्शिवने आणि आम्ही खूप फॅमिलीने एन्जॉय केलं. तुम्ही सुद्धा एन्जॉय करा.